ओम श्री परमात्मने नमः. सर्वांच्या अंतःकरणात वास करणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. श्रीमद्भगवद्गीता आत्मज्ञानाचा मार्गदर्शक ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. अथ प्रथमोऽध्यायः. आता पहिला अध्याय सुरू होतो. धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मभूमी कुरुक्षेत्रावर समवेतायुयुत्सवः युद्धासाठी एकत्र जमलेले मामकाः पांडवाश्चैव माझे पुत्र आणि पांडव किमकुर्वत संजय. ते सर्व काय करत आहेत संजया? संजय उवाच संजय म्हणाला, दृष्ट्वा तु पांडवानीकौ पांडवांची सज्ज झालेली सेना व्यूढन् दुर्योधनस्तदा दुर्योधनाने पाहिली आचार्यमुपसंगम्य आणि आचार्य द्रोणांकडे जाऊन राजा वचनमब्रवीत्. राजा दुर्योधन बोलू लागला, पश्यैतां पाण्डुपुत्राणां पांडुपुत्रांची ही आचार्य महती चमूं मोठी सेना पहा आचार्य. व्यूढान् द्रुपदपुत्रेण द्रुपद पुत्राने रचलेली, तव शिष्येण धीमता. जो की तुमचा बुद्धिमान शिष्य आहे. अत्र शूरा महेश्वासा येथे शूर आणि महान धनुर्धारी आहेत. भीमार्जुन समायुधि. युद्धामध्ये भीम आणि अर्जुन आहेत. युयुधानो विराटश्च युयुधान आहे आणि विराट आहे. द्रुपदश्च महारथः. तसंच महारथी द्रुपद सुद्धा आहे. दृष्टकेतुश्चेकितानः दृष्टकेतू आणि चेकितान आहे. काशिराजश्च वीर्यवान्. पराक्रमी काशीराज आहे. पुरुजित् कुन्तिभोजश्च पुरुजित आणि कुंतीभोज आहे. शैब्यश्च नरपुङ्गवः. श्रेष्ठ पुरुष शैब्य आहे. युधामन्युश्च विक्रान्त. पराक्रमी युधामन्यू, उत्तमौजाश्च वीर्यवान्. शूर आणि पराक्रमी उत्तमौजा. सौभद्रो द्रौपदेयाश्च सौभद्रपुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र सर्व एव महारथाः. हे सर्व महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्टाये आणि आपल्या बाजूचे जे प्रमुख योद्धे आहेत ना, तान् निबोधद्विजोत्तम. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, ते सुद्धा ऐका. नायका मम सैन्यस्य माझ्या सैन्याचे प्रमुख नेते, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. यांची ओळख मी तुम्हाला सांगतो. भवान् भीष्मश्च कर्णश्च भीष्म आणि कर्ण, कृपश्च समिते जयः. कृपाचार्य युद्ध विजयी, अश्वत्थामा विकर्णश्च अश्वत्थामा आणि विकर्ण, सौमदत्तिस्तथैव च. तसेच सोमदत्त पुत्र भूरिश्रवा. अन्ये च बहवः शूरा इतरही अनेक शूर योद्धे आहेत. मदर्थे त्यक्तजीविताः. माझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहेत. नानाशस्त्रप्रहरणास् विविध शस्त्रांनी सज्ज आहेत सर्वे युद्धविशारदाः. आणि सर्व युद्धकलेत निपुण आहेत. अपर्याप्तं तदस्माकं आमचे सैन्य अधिक सामर्थ्यवान आहे, बलं भीष्माभिरक्षितं. कारण त्यांचे रक्षण भीष्म करत आहेत. पर्याप्तं त्विदमेतेषां पण त्यांचं सैन्य मर्यादित आहे, बलं भीमाभिरक्षितं. कारण त्यांचं रक्षण भीम करत आहे. अयनेषु च सर्वेषु सर्वच आघाड्यांवर यथा भागमवस्थिताः. आपापल्या ठिकाणी उभे राहून भीष्ममेवाभिरक्षन्तु. भीष्मांचेच सर्वांनी रक्षण करा. भवन्तः सर्व एव हि तुम्ही सर्वजण असंच करा. तस्य संजनयन् हर्षं त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कुरु वृद्धः पितामहः. कुरुवंशातील वृद्ध पितामह भीष्मांनी सिंहनादौ विनद्योच्चैः सिंहासारखी गर्जना करून शङ्खं दद्मौ प्रतापवान्. मोठ्याने शंख वाजवला. ततः शङ्खाश्च भैर्यश्च त्यानंतर शंख नगारी, पणवानकगोमुखाः ढोल, दुंदुभी आणि रणवाद्ये सहसैवाभ्यहन्यन्त. एकाच वेळी जोरात वाजू लागली सशब्दस्तुमुलोऽभवत्. आणि मोठा कर्कश आवाज झाला. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते त्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या महति स्यन्दने स्थितौ भव्य रथात बसलेले माधवः पाण्डवश्चैव श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः. दिव्य शंख वाजवले. पाञ्चजन्यं हृषीकेशो ऋषिकेश श्रीकृष्णाने पांचजन्य शंख वाजवला. देवदत्तं धनञ्जयः. धनंजय अर्जुनाने देवदत्त शंख वाजवला. पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं महाशंख पौंड्र भीमकर्मा वृकोदरः. पराक्रमी वृकोदर भीमाने अनन्तविजयं राजा अनंत विजय शंख वाजवला. कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने
नकुलः सहदेवश्च नकुल आणि सहदेव यांनी सुघोषमणिपुष्पकौ सुघोष आणि मणिपुष्पक शंख वाजवले. काश्यश्च परमेश्वासः श्रेष्ठ धनुर्धानी काशीराज, शिखण्डी च महारथः महारथी शिखंडी, दृष्टद्युम्नो विराटश्च धृष्टद्युम्न आणि विराट, सात्यकिश्चापराजितः अजिंक्य, सात्यकी, द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रुपद आणि द्रौपदीचे पुत्र, सर्वशः पृथिवीपते हे राजन या सर्वांनी सौभद्रश्च महाबाहुश्च आणि महाबाहू अभिमन्यूनेही शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् आपापले शंख वेगवेगळे वाजवले. सघोषोधार्तराष्ट्राणाम् त्या शंखनादाने कौरवांचे हृदयानि व्यदारयत् हृदय भयाने विदीर्ण झाले. नभश्च पृथिवी चैव आकाश आणि पृथ्वीही तुमुलो व्यनुनादयन् त्या प्रचंड नादाने दुमदुमून गेली. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा त्यानंतर सज्ज झालेले पाहून धार्तराष्ट्रान् कपिध्वजः कौरवांना कपिध्वज अर्जुनाने प्रवृत्ते शस्त्रसम्पाते युद्ध सुरू होण्याच्या वेळी धनुरुद्यम्य पाण्डवः आपले धनुष्य उचलले. ऋषिकेशं तदा वाक्यम् तेव्हा भगवान श्री कृष्णांना पाहून इदमाह महीपते हे महान राजा, अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला, तेनयोरुभयोर्मध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथं स्थापयमेच्युत माझा रथ उभा करा. हे अच्युत, यावदेतान् निरीक्षेऽहं मी या योद्ध्यांना पाहू इच्छितो योद्धुकामानवस्थितान् जे युद्धासाठी आता सज्ज उभे झालेले आहेत. कैर्मया सह योद्धव्यम् मला कोणाकोणाशी युद्ध करायचे आहे. अस्मिन् रणसमुद्यमे या युद्ध प्रसंगी योत्स्यमानानवेक्षेऽहं जे माझ्याशी युद्ध करू इच्छितात त्यांना मी पाहू इच्छितो. य एतेऽत्र समागताः त्या सर्वांना जे येथे युद्धासाठी जमले आहेत. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् दुर्योधनाच्या त्या दुष्ट बुद्धीला युद्धे प्रियचिकीर्षवः प्रसन्न करण्यासाठी युद्ध करू शकणारे सर्वच. संजय उवाच इथवर सांगून संजय म्हणाला, एवमुक्तो हृषीकेशो असे बोलल्यावर श्रीकृष्णांनी गुडाकेशेन भारत अर्जुनाचे बोल ऐकताच सेनयोरुभयोर्मध्ये दोन्ही सैन्यांच्या मधोमध स्थापयित्वा रथोत्तमम् आपला उत्तम असा रथ नेऊन उभा केला. भीष्मद्रोण प्रमुखतः भीष्म आणि द्रोण यांच्या समोर सर्वेषां च महीक्षिताम् तसेच सर्व राजांच्या समोर वाच पार्थ पश्यैतान् श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था यांना पहा. समवेतान् कुरूनिति येथे जमलेल्या कौरवांना पहा. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ तेथे अर्जुनाने आलेल्या सर्वांना पाहिले. पितॄनथ पितामहान् वडील आणि आजोबा, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् गुरु, मामा आणि भाऊ, पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा पुत्र, नातू आणि मित्र, श्वशुरान् सुहृदश्चैव सासरे आणि हितचिंतक सेनयोरुभयोरपि दोन्ही सैन्यांमध्ये स्थापन झाले होते. तान् समीक्ष्य स कौन्तेयस् त्या सर्वांना पाहून अर्जुनाने सर्वान् बन्धूनवस्थितान् सर्व नातेवाईक आलेले पाहिले. कृपया परयाविष्टो करुणेने व्याकुळ झाला, विषीदन्निदमब्रवीत् दुःखी झाला. अर्जुन उवाच आणि अर्जुन म्हणाला, दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण हे कृष्णा, माझ्या स्वजनांना पाहून युयुत्सुं समुपस्थितम् जे युद्धासाठी समोर आले आहेत, सीदन्ति मम गात्राणि माझी गात्र शिथिल होत आहेत. मुखं च परिशुष्यति माझं तोंड कोरडं पडत आहे. वेपथुश्च शरीरे मे माझं शरीर थरथर कापत आहे. रोमहर्षश्च जायते माझ्या अंगावर शहारा उठत आहे. गाण्डीवं स्रंसते हस्तात् हातातून गांडीव धनुष्य निसटत आहे. त्वच्चैव परिदह्यते त्वचेला जळजळ होत आहे. न च शक्नोम्यवस्थातुम् मला स्थिर उभं राहता येत नाही. रमतीव च मे मनः जणू माझं मन भ्रमित झालं आहे. निमित्तानि च पश्यामि मला अशुभ चिन्ह दिसत आहेत. विपरीतानि केशव हे केशव, हे सर्व काही विपरीत होत आहे. न च श्रेयोनुपश्यामि यामध्ये मला काही सुद्धा कल्याणकारक दिसत नाही. हत्वा स्वजनमाहवे युद्धामध्ये स्वजनांना मारायचं. न काङ्क्षे विजयं कृष्ण हे कृष्णा, असा विजय मला नको. न च राज्यं सुखानि च असं राज्य आणि सुखही मला नको. इन्नो राज्येन गोविन्द हे गोविंदा, या राज्याचा आम्हाला काय उपयोग. किं भोगैर्जीवितेन वा अशा भोगाचा आणि जीवनाचा काय उपयोग.
येषामर्थे काङ्क्षितन्नो ज्यांच्यासाठी आम्हाला हे मिळवायचं आहे, राज्यं भोगा सुखानि च हे राज्य, हा भोग आणि हे सुख, त इमेव स्थिता युद्धे तेच आज युद्धासाठी समोर उभे ठाकले. प्राणां त्यक्त्वा धनानि च प्राण आणि धन त्यागण्यास तयार झाले. आचार्याः पितरः पुत्रास् माझे गुरु, वडील आणि पुत्र, तथैव च पितामहाः तसंच आजोबा, मातुलाः श्वशुराः पौत्राश्च मामा, सासरे, नातू, शालाः सम्बन्धिनस्तथा मेहुणे आणि इतर नातेवाईक, एतान्न हन्तुमिच्छामि मला यांना मारायचं नाही. घ्नतोऽपि मधुसूदन हे मधुसूदना, त्यांनी मला मारलं तरी चालेल. अमित्रैलोक्यराज्यस्य तिन्ही लोकांचं राज्य मिळालं तरी सुद्धा हेतोः किन्नु मही कृते मला त्यांना मारायचं नाही, आणि केवळ पृथ्वीच्या राज्यासाठी तर मुळीच नाही. निहत्य धातराष्ट्रान्नः धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून का प्रीतिः स्यात् जनार्दन हे जनार्दना, आम्हाला कोणता आनंद मिळेल? पापमेवाश्रयेदस्मान् उलट आम्हाला पाप लागेल हत्वैतानाततायिनः या आतताईंना मारल्याने. तस्मान्नार्हा वयं हन्तुं म्हणून आम्ही मारणे योग्य नाही. धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् धृतराष्ट्राच्या पुत्रांना आणि आपल्या नातेवाईकांना, स्वजनं हि कथं हत्वा आपल्या स्वजनांनाच मारून सुखिनः स्याम माधव हे माधवा, आम्ही कसे सुखी होऊ? यद्यप्येते न पश्यन्ति जरी हे लोक पाहत नसले ना, लोभोपहत चेतसः तरी लोभामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. कुलक्षय कृतं दोषं कुलनाशाचा दोष मित्रद्रोहे च पातकम् आणि मित्रद्रोहाचे पाप, कथन्न ज्ञेयमस्माभिः मग काय हे आम्हाला कळू नये पापादस्मान् निवर्तितुम् की या पापापासून दूर राहायला हवे? कुलक्षय कृतं दोषं कुलनाशामुळे होणारा दोष प्रपश्यद्भिर्जनार्दन हे जनार्दना आम्हाला स्पष्ट दिसत असतानाही कुलक्षये प्रणश्यन्ति कुलनाश झाल्यावरती काय नष्ट होतं? कुलधर्माः सनातनाः तर कुलाचा सनातन धर्म नष्ट होतो, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् आणि धर्म नष्ट झाल्यावर संपूर्ण कुळ नष्ट होतं, अधर्मोऽभिभवत्युत आणि अधर्माच्या आहारी जायला होतं. अधर्माभिभवात् कृष्ण हे कृष्णा, अधर्म वाढल्यामुळे प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः कुलातील स्त्रिया सुद्धा भ्रष्ट होतात. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय हे वार्ष्णेय, स्त्रिया दूषित झाल्यावर जायते वर्णसंकरः वर्णसंकर निर्माण होतो. संकरो नरकायैव वर्णसंकर नरकाला कारणीभूत होतो. कुलघ्नानां कुलस्य च कुलाचा नाश करणाऱ्यांचा आणि त्याच्या संपूर्ण कुलाचा, पतन्ति पितरो ह्येषान् त्यांच्या पितरांचे पतन होतं. लुप्तपिण्डोदकक्रियाः पिंडदान व उदकक्रिया बंद झाल्यामुळे, दोषैरेतैः कुलघ्नानां कुलनाश करणाऱ्यांच्या या दोषामुळे वर्णसंकरकारकैः वर्णसंकर निर्माण होतो. उत्साद्यन्ते जातिधर्मा जाती धर्म नष्ट होतो, कुलधर्माश्च शाश्वताः आणि अशा प्रकारे सनातन कुलधर्मही नष्ट होतो. उत्सन्न कुलधर्माणां ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत, मनुष्याणाय जनार्दन हे जनार्दना, अशा मनुष्यांचा नरके नियतं वासो नरकात निश्चितपणे वास आहे, भवतीत्यनुशुश्रुम असे आम्ही ऐकले आहे. अहो बत महत्पापं अहो, हे किती मोठे पाप आहे कर्तुं व्यवसिता वयं जे करण्यास आज आम्ही तयार झालो आहोत. यद्राज्य सुखलोभेन राज्य सुखाच्या लोभापायी हन्तुं स्वजनमुद्यताः आपल्या स्वजनांना मारण्यास तयार झालो. यदिमामप्रतीकारं जर मी प्रतिकार न करता अशस्त्रं शस्त्रपाणयः निशस्त्र असताना शस्त्रधारी अशा धार्तराष्ट्रारणे हन्युस् धृतराष्ट्राचे पुत्र जर मला युद्धात मारतील, तन्मे क्षेमतरं भवेत् तर तेच माझ्यासाठी अधिक कल्याणकारक असेल. संजय उवाच संजय म्हणाला, एवमुक्त्वार्जुनः संख्ये इथवर बोलून अर्जुन युद्धभूमीवर रथोपस्थ उपाविशत् रथाच्या मागील भागात जाऊन बसला. विसृज्य सशरय चापं बाणांसहित धनुष्य खाली ठेवून दिले. शोकसंविघ्नमानसः शोकाने खूप व्याकुळ झाला. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु ओम तत्सत हे परमसत्याचे प्रतीक आहे. श्रीमद भगवद्गीता ही उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां उपनिषद स्वरूप ब्रह्मविद्या आहे. योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे योगशास्त्र असून श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. आणि हा अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. ॐ
ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु हे सर्व कर्म आणि त्याचे फळ श्रीकृष्णांना अर्पण असो. हरये नमः हे हरी तुला नमस्कार. हरये नमः हे हरी तुला नमस्कार. हरये नमः दुःख अज्ञान बंधन दूर करणाऱ्या परमेश्वरा तुला त्रिवार नमस्कार.